शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील कोर्ट गल्ली भागात घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडेकोंडा उचकटून सुमारे 3.25 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात मंगल भाऊसाहेब फुलसौंदर यांनी फिर्याद दिली आहे। सदरची घटना 10 मे रोजी दुपारी 4 ते 11 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली आहे। शहरातील तपोवन रस्ता परिसरात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। इंडो आयरिश रुग्णालयासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये बिंगो नावाचा हार जीतचा खेळ खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यांच्याकडून 1,96,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। महापालिकेच्या विकास आराखड्यातील 5 महत्त्वाच्या व्यापारी संकुलाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केल्यात। या प्रकल्पासाठी आवश्यक निधीपैकी 75% निधी कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्यात येणार आहे। यासाठी शहरातील बँकांकडून प्रस्ताव मागण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त यशवंत नागे यांनी दिली आहे। नगर तालुक्यातील देहरे येथे वीज कनेक्शनच्या सर्व्हिस वायरवर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या दोघांवर MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल केला। वीज वितरण कंपनीच्या देहरे शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता ऋतुराज लक्ष्मण शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली। देहरे परिसरात वीज चोरी शोधत असताना रमेश सखाराम जेठे यांनी आकडा टाकून घरात अनधिकृत वीज पुरवठा घेतल्याचं समोर आलं। रमेश जेठे यांनी गेल्या वर्षभरात 992 युनिट वीज चोरी केली आहे। महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रवादी व भाजप महायुतीला बहुमताचे संख्याबळ मिळाले आणि दोन्ही पक्ष सत्तेत आले, परंतु त्यांच्यातील विसंवाद शुक्रवारी महासभेच्या निमित्ताने समोर आला। महासभेवर दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी जणू बहिष्कारच टाकल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे शुक्रवारी महासभा कोरम अभावी तहकूब करण्याची नामुष्की महापौर ज्योती गाडे यांच्यावर आली। दरम्यान सत्ताधारी नगरसेवकांची विषय पत्रिका तयार करताना मनपा प्रशासनाने विश्वासात घेतलं नसल्याची नाराजी व्यक्त करीत सभेकडे पाठ फिरवल्याचं सूत्रांकडून समजतंय। शहराची खबरबातमध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।